बालदोस्तांनो, या व्हिडिओमध्ये आपण भेटणार आहोत एका गर्विष्ठ मोराला। गोष्टीचे नाव गर्वाचे घर खाली। मराठी बोधकथा। गोष्ट छोटी अर्थ मोठा। ही गोष्ट लहानांपासून मोठ्यांनाही उपयुक्त आहे। सर्वप्रथम पीकेज लर्निंग मध्ये तुमचे सहर्ष स्वागत आहे। हा आहे मोर, पण त्याला आपल्या सौंदर्याबद्दल खूप गर्व होता। त्याला वाटायचे आपल्या इतके सुंदर दुसरे कोणीच नाही, आणि यालाच म्हणतात गर्व असणे। तो रोज एका मोठ्या तलावाच्या किनाऱ्याजवळ चालत जायचा आणि स्वतःचे प्रतिबिंब पाहून म्हणायचा, अरे मी किती सुंदर पक्षी आहे। माझी रंगीबेरंगी शेपटी आणि पंख तर पहा किती सुंदर आहेत। एकदा मोराला तलावाच्या काठावर एक क्रेन म्हणजेच सारस पक्षी दिसला। सारस पक्षी हा पांढऱ्या रंगाचा पक्षी असतो, पण तो सर्वात उंच उडतो ही त्याची खासियत असते। तो क्रेनला पाहून हसत पण गर्वाने म्हणाला, हे हे हे, काय बेरंग पक्षी आहेस तू थोडाही सुंदर नाहीस, आणि तुझी पिसे रंगीबेरंगी नाहीत माझ्यासारखी। बघ माझ्याकडे मी किती सुंदर आहे। हे ऐकून क्रेनने आत्मविश्वासाने उत्तर दिले, नक्कीच माझ्याकडे सुंदर पिसे नाहीत, पण माझ्या ह्याच पंखाच्या साहाय्याने मी तलावाच्या पलीकडे उंच उड्डाण करू शकतो। तुझे पंख तुला उडवू शकतात का? बघा मुलांनो, क्रेनने न घाबरता, वाईट वाटून न घेता किती सहजपणे उत्तर दिले मोराला। मोराकडून मात्र काहीच उत्तर आले नाही। मोर निशब्द झाला त्याच्या ह्या विधानानंतर, कारण जे मोराबद्दल योग्यच होते तो फक्त उडणाऱ्या क्रेनकडे बघत राहिला। कारण मोराकडे सुंदर पंख तर आहेत, पण मोर उंच उडू शकत नाही। तात्पर्य, सुंदर असण्यापेक्षाही आपण किती उपयुक्त आहोत हे महत्त्वाचे असते। म्हणून कधीही गर्व करू नये आणि समोरच्याला कधीही कमी लेखू नये। कारण मुलांनो, देवबापाने प्रत्येकालाच एक तरी खास गुण दिलेला असतो, तो फक्त आपल्याला शोधता यायला हवा। म्हणूनच आपल्या सोबतच्या मित्रांनी आपल्याला चिडवले तरीही वाईट वाटून न घेता आपले काम मनापासून करायचे नेहमीच। तर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा, आणि अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी प्लीज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।